हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे 3 बकेट ना आहोंच्या मित्राकडून मागून घेतलं होतं, कारण की आता सध्या आम्हाला पाण्याचं लई प्रॉब्लेम होत आहे आणि पाणी अजिबात पुरत नाही, म्हणून ते 3 बकेट घेऊन आले होते. मस्त असं पाणी सुटलं होतं. म्हटलं सगळी कामं तर झाले होते, फक्त फरशी राहिली होती. म्हटलं चला आता मापनं भर फरशी पुसून घेऊया, म्हणजे फरशी वगैरे झाल्यानंतर निवांत आंघोळ करू शकतो, म्हणजे कपडे चेंज म्हणजे घाण होणार नाही ना. म्हणून पहिल्यांदा सगळे ओले म्हणजे सगळं भांडी धुणं फरशी वगैरे ना मी आंघोळीच्या आधीच करून घेते, मग नंतर शिस्तीत आंघोळ वगैरे करते. आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना मग चहा आणि काय दुसरं स्वयंपाक वगैरे करायला बघते, नाश्ता वगैरे. पण तोपर्यंत गॅस गेला. गॅसनं घाटा घातलाच. म्हणलं अगं बाई, म्हटलं आता लवकरच गॅस गेलेला आहे. चला म्हटलं, एवढं ढिगारा बघताय की नाही भांड्याचा, इतका मोठा भांड्याचा ढिगारा पडला होता, एवढं सगळं घासलं होतं, हात दुखत होतं. मग असं म्हटलं श्रद्धाच्या पाठीमध्ये थोडंसं व्हिडिओ काढावा म्हटलं. ती काय नाक फुगूनच गेली, अजिबात माझ्याकडे बघितलीच नाही. मग असं म्हटलं तिच्या नादाला कुठं लागायचं. आता हे कांदा टमॅटोचं स्टँड तेवढं बदलून ठेवलं, कारण की तिथं मला लय अडचण होत होती. म्हटलं एका कोपऱ्यामध्ये लावून घ्यायचं, ते तिथं ठेवलं. आणि एवढं सगळं भांड्यांचं पहिल्यांदा तर रॅकला लावून घ्यायचं, कारण की खाली असलं की नाही गबाळाच दिसतो, म्हणून पहिल्यांदा तर रॅकला लावून घेतलं व्यवस्थित. आणि हे मांडणीमध्ये कसं आहे ना, एक भांडी घ्यायला की दुसरी भांडी पडतात, आणि दुसरी भांडी घ्यायला गेली की तिसरी भांडी, असं ना व्यवस्थित सगळं लावलं की नाही व्यवस्थित राहते. मग अर्धी निम्म लावली आणि अर्धी निम्म ठेवली. अहो म्हटले मला भात लावून दे, मी नाश्ता करणार आहे. त्यांना भात वगैरे लावून दिला. मग लावून मी बाहेर आले. मस्त असं कपडे धुवून ठेवले होते. पहिल्यांदा तर पिळून झटकून मस्त असं वाळत घालून घेतलं, कारण की असंच घातलं की नाही मग ते कडक होऊन जातात, चांगलं वाटत नाही ते कपडे. म्हणून ना आमच्या घरात म्हणायचे पिळायचं आणि छान असं झटकायचं, म्हणजे छान कपडे वाळून जातात, छान असं वाळून जातात. म्हणून मग नंतर सगळी कपडे वाळून घातले. मग नंतर इथं आहोंचं काम चालू होतं, कलर काम म्हणजे ते कलर लागलं होतं ना बकेटला, ते सगळं काढायचं. आणि ही जर काम चालू होतं की मी शॅम्पू बनवले, माझं हे झाले, माझं ते झाले म्हणून सांगते. आज अहोने माझा आणि एक हेल्प करून ठेवला होता. नाश्ता करायच्या आधी मस्त असं भुर्जी बनवून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये ना हळदी टाकायचंच विसरून दिलं होतं. मग नंतर असं म्हटलं छान झालं, पण भुर्जीचं टेस्ट एकच नंबर झालं. इथं मी ना दूध गरम करायला ठेवलं, एका साईडला डाळ ठेवलं. मस्त दोन्ही गरम होतात ना होतं तोपर्यंत डाळ भाताचा नाश्ता करायचा. म्हटलं छान असं नाश्ता पोट भरून पण होतंय आणि गरगरीत पण होतंय, म्हणून ना डाळ भाताचाच नाश्ता करायला मी पण खाल्लात. तुम्ही पण या खायला. आणि 1200 रुपयाचं लाईट बिल आलं होतं, एवढा मोठा. मग ते पण भरून यायचं होतं, तेच बघत होते इथं किती आले, काय आले. 1200 रुपये टोटल सगळं मिळून आलं होतं. म्हटलं चला तर ते सगळं भरून यायचं. पैसे होते म्हणून बरं झालं, कारण की पैसे एकदा नसतात ना. मग लाईट बिल भरून येताना अहोनी मस्त अशी भाजी घेऊन आली होती, तेच भाजी इथं मी काढून घेत होते. आमच्या अहोंचं ना एक गोष्टीचं मला लय वाईट वाटतं, कारण की मला माहेर पण नाही आहे, त्या गोष्टीचं दुःख मला आहेच आहे. पण आता 3 वर्षातनं असं धोंड्याचा महिना वगैरे येतोय, त्यांना आता कसं जावयाला बोलवायचं, त्यांना रीतपात करायचं, त्यांना कपडे वगैरे घ्यायचं, चांदीचं वस्तू घ्यायचं, काही ना काही घेऊन देतात. आणि मग लेकीला पण जोडवी घ्यायचं, काही ना काही वस्तू घ्यायचं, त्यांचं पण असतोय. म्हटलं तर माझ्या नवऱ्याच्या नशिबामध्ये ना माझं सासरवडीचं तर सुख नाही, माझ्या नशिबात माहेरचं सुख नाही. या गोष्टीचंच मला एका गोष्टीचं दुःख वाटतं. पण माझा नवरा आजपर्यंत कधीच तक्रार नाही, कारण की माझ्या आईबापच नाही तर कशी तक्रार करणार ना. माझ्या हातात तरी काय आहे, मी तर काय करणार आहे, देवाची मर्जी. आता चला म्हटलं असं म्हटलं आता काय करू मी तर. म्हणून ना प्रत्येक गोष्टीला कुठल्या पण सण आला ना माझं एका गोष्टीमुळं नाराज होऊन बसते मी, कारण की मला आईबाप असले असते ना मला पण खरंच हे सगळी गोष्टी अनुभवायला भेटल्या असते. पण आता तरी माझ्या नशिबामध्ये हे सगळ्या गोष्टी नाही आहे. म्हटलं तर चालते. म्हटलं चला असं काय म्हणजे पुढं होऊन तरी काहीतरी माझ्या मुलांपासून तर ते आम्हाला दोघींनी प्रेम सुख वगैरे मिळेल, म्हणून ह्याच अपेक्षामध्ये मी आहे. नंतर इथं ना वाटाणा आणि बटाटो वगैरे धुवून घेतला स्वच्छ, आणि धुवून घेऊन त्याचीच भाजी आज मला बनवायची होती. मग नंतर मस्त असं आंबा वगैरे कट करून घेतला. आंबा खायचा म्हणजे जेवण बनवताना काहीतरी चटरपटर खाल्ल्याशिवाय तर जेवण बनवू वाटत ते. आता तर जेवणापेक्षा जास्त बाहेरचं असं चटरपटर खाल्ल्यालाच बरं आहे, कारण की जेवण खाल्लं ना खूप त्रास होतो दुपारचं वगैरे, उन्हानं जास्तच म्हणजे त्रास व्हायला लागले मला तरी. म्हणून शक्यतो मी चटरपटरच खाण्यावरती जास्त लक्ष द्यायला लागले. आता एवढं वजनसुद्धा वाढलेलं आहे माझं, का कुणास ठाऊक वजनसुद्धा जास्तच वाढत आहे, तेच काय कळना झाले. नंतर मस्त असं व्हेजिटेबल भाजी, आज दोन्ही भाज्या माझ्या आवडीच्या होत्या. माझ्या आहोंच्या आवडीचे एक भाजी नव्हती, माझ्या आहोंच्या आवडीचे एक डाळ, एक वांग्याची आमटी आणि एक चिकन मटन, एवढं 3-4च गोष्टी आहेत. बाकी सगळी व्हेजिटेबल आहेत ना मला आवडतात. पण त्यांना ना आज पोट भरून, मला असं वाटतं त्यांनी पोट भरून आज जेवणार नाही, तरी पण केले म्हणजे तिने खाण्यासारखं असं भाजी केलं की नाही थोडंसं खाऊन घेतात मन भरून.
म्हटलं चला आता तेच भाजी बनवून घ्यायचं. मला एवढंच म्हणायचं होतं की तुमच्या कुणाकुणाच्या खरंच आईबाप असले ना, त्यांना जपा, त्यांची सगळी इच्छा पूर्ण करा आणि तुमची इच्छा काय आहे त्यांच्यापासून सगळी इच्छा पूर्ण होऊन जातात. माझ्या नशिबामध्ये तर ते सगळ्या गोष्टी नाही आहे. माझ्याकडनं भावाचं नाही आहे, बहिणीचं नाही आहे, आईबाचं बहिणीचं थोडं एखाद्या वेळेस असतो, पण भावाचा आणि आईबापाचा तर चुकूनसुद्धा मला प्रेम भेटत नाही कधी. म्हणजे नाहीच आहे म्हटल्यावर कसं भेटणार ना. असलं असतं तर ते गोष्ट वेगळी होती. म्हणून ना एवढं सगळ्यांना मिस करते मी. देवा पुढच्या जन्मी दिला ना मला असलं आयुष्य काही देऊ नको, सगळ्यांचं प्रेम दिला तर आईबाप असलेलंच जन्म दे बाबा, असे मी प्रत्येक वेळेस मागून घेते. कारण की एका घरात ना आईबापाची खरंच किंमत नसते, त्यांना आईबापाची अजिबात किंमत नसते. ज्यांना विचारा, ज्यांना आईबाप नसतात त्यांना किती त्रास असतो आणि किती त्यांना कुठल्या गोष्टी सहन करावा लागतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.